आपल्या सोबत आहेत काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले. भाऊ, भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली, त्याचे महाराष्ट्रातले प्रमुख तुम्ही होते. आज मुख्यमंत्र्यांनी आरोप केला की 13 अर्बन नक्सली संघटना ज्या आहे त्यात सहभागी झाल्या होत्या. बघा, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ती अशा विपरीत परिस्थितीत होती की देशामध्ये लोकांमध्ये एक भय निर्माण झालेलं होतं. देशाच्या संविधानाच्या बद्दलचंही लोकांमध्ये संविधानालाही धोका निर्माण झालेला होता. अशा परिस्थितीमध्ये 4,500 किलोमीटर कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा करण्याचा निर्णय राहुल गांधीजींनी केला आणि ती लोकांच्या मनामध्ये एक राहुलजींच्या बद्दलचं जे प्रामाणिक जे मत राहुलजी मांडतात त्याच्याबद्दलची आपुलकी स्वाभाविक देशामध्ये वाढली आणि ती कशी पुसता येईल म्हणून एक निगेटिव्ह नेरेटिव्ह पेरण्याचं एक पाप हे लोक जाणून बुजून करतात. त्यावेळेस यांचं सरकार होतं ज्यावेळेस ती यात्रा महाराष्ट्रात आली. त्याच्यामध्ये समजा एंटी सोशल मुवमेंट असेल तर यांना त्यावेळेसच त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. इतक्या दिवसानंतर जाग येण्याची कारणं काय? त्यांनी हे म्हटलं की काठमांडू येथे एक बैठक झाली लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी, ज्यामध्ये भारतात अनरेस्ट निर्माण करण्यासाठी या शहरी नक्सली संघटना ॲक्टिव्ह होत्या. तुम्हाला मदत केली त्या संघटनांनी लोकसभा निवडणुकीत. मी काय बोलतो की त्यांचे ते असतील अशी मोमेंट असतील तर तुम्हाला थांबवली कोण? आरोपाने काय चालणार आहे? समजा आता इतके सारे लोक इथं आता विधान भवनात आहेत, याच्यामध्ये कोण कसे आहेत हे कोण कसं समजेल? वाल्मिक कराडबरोबर देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे, धनंजय मुंडे बरोबर आहे. तर मग वाल्मिक कराड हा आरोपी आहे, खुनी आहे आणि खून त्यांनी केलेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस त्याच्याबरोबर खुनी आहे का असं म्हणायचं? हे अशा सगळ्या प्रक्रिया चालत गर्दीमध्ये कोण सोबत आहे काय? पण जे कोणी असेल तर तुमच्याजवळ सरकार आहे, राज्यातलं सरकार तुमच्याजवळ, केंद्रातलं सरकार तुमच्याजवळ आहे, तर तुम्ही अशा ज्या व्यवस्था असतील त्या व्यवस्थेला कारवाई करायचा अधिकार तुमचा आहे. त्यांनी जो आरोप केला की शहरी नक्सली संघटना तुमच्या भारत जोडो यात्रेत होत्या, त्यात चौकशी करण्याची मागणी करताय तुम्ही? नाही नाही, मी चौकशी करायला मागणी कशाला करू? तुमचं काम आहे. राहुल गांधीजी जेव्हा आपल्या या भारत जोडो यात्रेमध्ये देशाच्या जनतेसाठी, देशाच्या एकात्मतेसाठी, देशहितासाठी 4,500 किलोमीटरची पदयात्रा करताय, त्याच्यामध्ये कुठल्याही अँटी सोशल मुवमेंट काम करत असतील तर त्याला थांबवणं, त्याच्यावर कारवाई करणं ही सरकारची जबाबदारी आहे. मग सरकार झोपलं होतं का? हा माझा सवाल आहे. पण राहुल गांधीच्या या चांगल्या मुवमेंटला बदनाम कसं करता येईल याचा एक प्रयत्न BJPनं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुरू केलेला आहे. हे निगेटिव्ह नेरेटिव्ह जो म्हणतात ना, फेक नेरेटिव्ह, ते फेक नेरेटिव्ह राहुल गांधीच्या बद्दलचं टाकण्याचा हा एक प्रयत्न अयशस्वी ते करतात. विधानसभा निवडणुकीनंतर EVMवर प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला, त्याचं उत्तरही त्यांनी विधानसभेत दिलं. त्यांना कोणी विचारलं नव्हतं विधानसभेत. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलेला आहे. निवडणूक आयोग उत्तर का देत नाही? निवडणूक आयोगाची वकिलीचं पत्र तर यांना तर नाही दिलेलं आहे. वकिली पेशेमध्ये आहेत, ते वकिली त्यांचा पेशा आहे, पण ते आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत. हा प्रश्न कोणीच विचारला नाही. मग हा प्रश्न विचारला नसताना त्यांनी त्याचं उत्तर द्यायचं कारण काय? दाल में काला आहे, डाळच काळी आहे. 76 लाख मताचं उत्तर निवडणूक आयोग का आम्हाला देत नाही? कुठं 76 मतं प्रत्येक बूथवर झाली असं म्हणतात, तर आम्हाला त्याचे फुटेजेस दाखवा ना. 6 वाजताच्या नंतरचे सगळे फुटेजेस घेतले जातात, का निवडणूक आयोग दाखवत नाही? आणि म्हणून लोकशाहीचे खऱ्या अर्थानं, कारण मार्तनवाडीचं उत्तर देत असताना मार्तनवाडीच्या बद्दलचं त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की हे लोक दाबतात त्यांना. मी जाऊन आलो त्या गावात, त्या गावातल्या लोकांच्या भावना मी समजून आलेलो आहो. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जावं आणि मॉक पोलिंग करू द्यावं. लोकांना हिंमत असेल तर बॅलेटवर मतदान घेऊ द्यावं. तुम्ही आलेत ना जनतेच्या ह्याच्याने, जनतेमध्ये कुठं उत्साह दिसतोय? तुमचं सरकार आलं ना मेजॉरिटीमध्ये, लोकांमध्ये उत्साहच नाही आहे. सरकार कसं आला याचं चिंतन अजूनही चाललेलं आहे. त्याच्यामुळे फेक नेरेटिव्ह स्वतः मुख्यमंत्र्यांनी टाकू नये असा सल्ला आमचा आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन नोमाटे, TV9 मराठी, नागपूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.